नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर आधारित असलेल्या महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकरच्या भूमिकेतील अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला. त्यावेळी अशोक खराच्या भूमिकेत नेमकं कोण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आता सगळं उघड होणार ही टॅगलाईन घेऊन येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी उघड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक हे या भोंदूचे भक्त असल्याचं समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खराशी आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलं. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशोक खराच्या या सर्व कारनाम्यावर आता चित्रपट तयार होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी तो चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये रुपाली चाकणकरच्या भूमिकेत असलेल्या दीपाली सय्यदचा पहिला लूक समोर आला. या टीझरमध्ये अभिनेत्री या भोंदू खराच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे. अशोक खराचा कारनामा उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खराच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे. नेमका हाच प्रसंग या टीझरमधून समोर आणण्यात आला आहे. दरम्यान आता सगळं उघड होणार ही टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचं संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआपच गळून पडणार आहेत. महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा सागर कुमार एस जैन यांनी लिहिली असून पटकथा व संवाद लेखन संजय यांनी केले आहे.